नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या नर्सिंग नोट्स मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत GNM सेकंड इयरमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मेंटल हेल्थ नर्सिंग या सब्जेक्टचे. तर सुरुवातीला आपण लॉंग क्वेश्चन्स पाहणार आहोत. मेंटल हेल्थ व मेंटल डिसीज म्हणजे मानसिक आजार यांची व्याख्या, फरक व घटक समजावून सांगा. हा क्वेश्चन अशा प्रकारे येऊ शकतो. तर मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे कॅरेक्टर्स विचारले जाऊ शकतात. एन्झायटी डिसऑर्डर्स म्हणजे एन्झायटी म्हणजे चिंतेचे प्रकार, लक्षणे व नर्सिंग मॅनेजमेंट विचारले जाऊ शकते. स्किझोफ्रेनिया हे एक्झाममध्ये 15 मार्काला विचारले जाऊ शकतो. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. त्याची कारणे, लक्षणे किंवा नर्सिंग केअर विचारले जाऊ शकतं. डिप्रेशन, तर डिप्रेशनची कारणे, लक्षणे, उपचार व नर्सिंग इंटरव्हेन्शन्स विचारले जाऊ शकतात. बायपोलर डिसऑर्डर, त्याला मेनिया असे म्हणतात. मेनिया हे एक्झाममध्ये लक्षणे व नर्सिंग मॅनेजमेंट विचारले जाऊ शकते. डिल्युजन्स म्हणजे हॅल्युसिनेशन्स, याला भ्रामक विचार असे म्हणतात. भ्रामक विचार हे त्याचे प्रकार, कारणे व नर्सिंग केअर विचारले जाऊ शकते. फिजिओथेरपीचे प्रकार, तत्त्वे व उपयोग हे विचारले गेलेले आहेत. त्यासाठी थेरपी हे खूप महत्त्वाचे आहेत. त्या सर्व प्रकारच्या थेरपी स्टडी केल्या पाहिजेत. उपचारात्मक संवाद, त्याची उद्दिष्टे, तत्त्वे व तंत्रे विचारले जाऊ शकतात एक्झाममध्ये. ECT विद्युतघाता उपचार पद्धती म्हणजे विद्युतघाताची उपचार पद्धती जी आहे ECT, त्याची लक्षणे, कृती व नर्सिंग केअर विचारली जाऊ